आता हे दप्तर आलेलं आहे. ब्लॅक कलर कसं वाटतं, काय वाटतं हे कलरचं? हा द्या परत. किती लहान आहे ना मी मिक्स धूर निघू शकतो. हे बघा हे बघा धूर निघू शकतो उद्या सकाळी. काय सांगताय उद्या समजेल, उद्या समजेल. गुड मॉर्निंग मित्रांनो, जय शिवराय. जय शिवराय मित्रांनो. आता 9:12 झालेले आहेत. कुठला वार आहे आज? शुक्रवार. सेन्सेक्सची एक्सपायरी आज. बरोबर. काल एक मस्त मार्केट साइडवेज राहिलं होतं बजेट असल्यामुळे. त्यामुळे भरपूर बजेट असल्यामुळे नाही इंटरिम बजेट असल्यामुळे. आणि भरपूर लोकांना काल लॉस झाला. भरपूर लोकांच्या प्रतिक्रिया आल्या. फक्त मला त्यांना एवढंच सांगणं आहे की जे ऑप्शनमध्ये काल भरपूर जणांनी प्रकार केला होता कॉल आणि पुट बाय करून तर ते लकचा चान्स होता. कारण जो टायमिंग होता ना ऑप्शन बाईंग मध्ये प्रॉफिट व्हायचा काल, तर ती एकच कॅन्डल होती 11:15 मोठी रेड कॅन्डल. ते सोडून कुणालाच प्रॉफिट नाही झाला. त्यामुळे जरी तुम्हाला नसेल झाला तरी तुमची रिस्क मॅनेजमेंट तुम्ही जर चांगली ठेवली असेल तर ठीक आहे. परत एकदा नवीन ट्राय करत राहा. फक्त त्याच्यात खूप जणांना झालं. त्याच्यातच नका करू, नाही तर रोज 0 to hero करत बसा. कन्सिस्टन्सी कशी इक्विटी मधून तुम्ही इन्कम जनरेट करू शकता त्याकडे बघा, नाही तर प्राइस ऍक्शन बघा निफ्टी बँक निफ्टीमध्ये. पण डायरेक्टली 0 to hero करत नका बसू. असो, आता बघू आज काय होतं. सेन्सेक्सची एक्सपायरी आहे आज, पण वॉलटाईल असू शकतं मार्केट. थोडंसं गॅप अप ओपनिंग तुम्हाला बघायला भेटते आज. तर बघू जे काय होईल ते आता तुमच्या बरोबर दिसेल पुढच्या ब्लॉगमध्ये. ब्लॉग कंटिन्यू. तर आता 12:10 झालेले आहेत आणि बऱ्यापैकी आपल्या ट्रेड झालेले आहेत. म्हणजे असं नाही, काय काय स्विंग मध्ये ट्रेड चालू आहेत. आणि जे मी तुम्हाला आता दाखवतो त्याच्यावरती तुम्हाला पहिली निफ्टीची प्राइस ऍक्शन मी इथं शो करतो. तर निफ्टीमध्ये तो तुम्ही बघितलं तर इथं एक पोल अँड फ्लॅग पॅटर्न होता जो की आपण शिकवला होता आपल्या वेबिनारमध्ये. आणि तिथून बघा चांगल्या प्रकारच्या वरच्या साईडला मुवमेंट बघायला भेटली. आणि जे व्हायचं नव्हतं तेच झालं. काल बजेट होतं, काल साईडवेज, आणि आज कॅन्डल बघ केवढे मार्केटने डायरेक्ट फसवलंय सगळ्यांना. जे खरं काल जे ट्रेडिंग केलं ना ते रडत असतील आता, कारण बजेटच्या दिवशी मार्केट साइडवेज झालं आणि आता मार्केटमध्ये मोठी मुवमेंट आली अप साईडला. जो ऑर्डर ब्लॉक होता मार्केटमध्ये तो ब्रेक झालाय. तुम्ही बघू शकता हा ऑर्डर ब्लॉक. आणि गॅप अपनी ब्रेक होणार होता, गॅप अपनीच झाला आणि त्यानंतर वरच्या डायरेक्शनला चांगला मूव आलाय. तर आपलं प्रॉफिटचा विषय कसा आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा हे एंजल वनचं मी तुम्हाला दाखवतो प्रॉफिट. तर या ठिकाणी बघू शकता 1500 रुपये टोटल आजचे रिटर्न आहेत. त्यानंतर हे ॲपस्टॉक आहे. ॲपस्टॉकमध्ये 1600 रिटर्न आहेत. आणि त्यातलं पण आपण एक बुक केलंय ते म्हणजे REC LTD. हे REC LTD आपण बुक केलेलं आहे. ठीक आहे. तर आता टोटल जर बघितलं तर टोटल एक 5000 पर्यंत जात आहे आज पण. तर काल पण बऱ्यापैकी प्रॉफिट झाला होता. त्यामुळे बघू आता निफ्टी बँक निफ्टीमध्ये तर सध्या तरी अजून कुठला ट्रेड घेतला नाही, कारण DK दोन्ही साईडने चाललं आणि प्लस मुवमेंट पण आहे. स्टॅरलेस ट्रायंगलमध्ये लॉस होऊ शकतो आणि नेकेड बाईंग करू शकत होतो, पण त्यासाठी एक चांगला पॅटर्न तुम्ही बघू शकता या ठिकाणी. हात तिरका करायला लागतो मला. तर ठीक आहे, बघू आता पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघाल. आता तर काय पोझिशन नाही, काय पोझिशन बनवली तर तुम्हाला अपडेट करूच. आणि ह्या लर्निंग ग्रुपवरती आपण अपडेट केलं होतं जसं तुम्हाला माहिती आहे. तर हा लर्निंग ग्रुप आहे आपला. या ठिकाणी तुम्हाला निफ्टीचा पण एक ओव्हरव्ह्यू शेअर केला गेला होता. या ठिकाणी बघू शकता की बुलिश मोमेंटम एक्सपेक्टेड आहे 21,950च्या वरती, कारण पोल अँड फ्लॅग पॅटर्न एक तयार झाला आणि त्यानंतर एक चांगले टार्गेट तुम्हाला बघायला भेटले. त्याचबरोबर आपला अजून एक स्टॉक होता, त्याबद्दल पण मी तुम्हाला सांगतो, तो म्हणजे मॅक्रोटेक. तर ह्या स्टॉकमध्ये पण तुम्ही बघू शकता काल नंतर एक चांगली वरच्या डायरेक्शनला एक मोमेंटम तुम्हाला बघायला भेटले. सध्या 1120 ला आहे. तर बघूया अजून जर काय अपडेट असतील तर लर्निंग ग्रुपवरती दिले जातील, नाहीतर करा आता पुढचा ब्लॉग बघा काय होते नेमकं. नमस्कार मित्रांनो, ब्लॉग बंद करून परत एकदा चालू केला 12:14 परत एकदा, कारण इथं थोडीशी अनबॉक्सिंग होती. आणि हा आपला एक कार्यकर्ता आला होता, त्याला त्याचे स्टॉक विकायचे होते. तर टिपिनचा एक विषय होता. तुला काय वाटतं अनिकेत, कुठल्या ऍप्लिकेशन बादशाह आहे? ॲपस्टॉक का? ॲपस्टॉक नाही तर एंजल वन. ग्रो मध्ये प्रॉब्लेम येतात का? भाई बघू मित्रांनो, आता हे दप्तर आलेलं आहे. ब्लॅक कलर कसं वाटतं, काय वाटतं हे कलरचं? हा द्या परत. आई शपथ, भारी आहे का? तर ही एक बॅग आहे, ती कुठे आहे दुसरी? तर ह्या दोन्हींमधलं काय वाटते, कुठली भारी आहे? ती ब्लॅकच भारी आहे, पण ब्लॅक ऑलरेडी होती म्हणून ही बरं वाटते मला. जाऊ द्या. हे काय वाटते गणेश तुला? अजून एक हिरवी पण होती ना एक, कुठली ही का घेतली म्हणून म्हणतोय? जाऊ द्या. हा कुठले? विजय सेल्सला आपण एकदा गेलो होतो. विजय सेल्सला काय माहित, मला आठवण. आज परत जायचं विजय सेल्सला. काय माहित ही वाली का? हा याच्यातली होती, दुसरी पॅटर्न होता त्याच्यात. काय माहित, पण ठीक आहे, असेल तशी असेल, वापरायला लागेल. माझ्या जुन्या बॅगपेक्षा तरी भारी आहे ना?
ती जांभळ्या कलरची आपण मला वाटतं आपण कशाला तरी गेलो होतो. काय माहित ते लॅपटॉप बघायला गेलो असेल बहुतेक. बघ रे आतनं फाटली भेटली का. असू द्या मित्रांनो, बघू आता डायरेक्ट मला वाटते बाहेरच भेटू आता. विजय सेल्सला जायचं तर आहे, उशीर झाला आता 12:15 झालेत ऑलमोस्ट. जेवायचं आहे पण अजून. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो आपण आलेलो होतो विजय सेल्समध्ये. आलेलो आहोत तर आलो येऊन गेलो. तर ते मंगेशचा टीव्हीचा विषय तुम्हाला माहित असं सांगितलं का याच्या आधी. आमचा टीव्ही खराब झाला होता तर आम्हाला जुना देऊन गेलेत, परत आलेच नाहीत. हा, आणि जुना पण म्हणजे 2K दिलाय, 4K होता 4K टीव्ही होता. आणि विसरलेत वाटतं ते, महिना झाले. हा, ट्रेड तर आपला तोच चालू आहे, पण आपण असं बोंबलत फिरायला आलो होतो. हा. आणि मला तर मेन ब्लॉग मध्ये ती गाडी दाखवायची होती, MT. ती घ्यायची होती. हा, पण आता दुसरी घेणार आहे. काय वाटतं, ब्लॅक कलर भारी आहे का, कुठला भारी? नाही, मला तो दुसरा आवडतो. कुठला? तो ग्रे आहे का कुठला आहे काय माहिती. ग्रे नाही, व्हाईट टाईप मध्ये. व्हाईट नाही, तो वेगळाच आहे रे. भारी वाटतं. त्यामुळे बघू, जाऊ दे. आता दुसरी कुठली घ्यायची ते सांगायची का? आपली कुठे हा? आपली ही एक भारी होती. ह्याच्या आधी मला ही आवडायची. मी दाखवतो. स्टँडर्ड नाही रे, ती आवडायची. ती जिच्यावर आपण आलोय EMTच्या आधी मला ही गाडी भारी वाटायची. असं वाटायचं ही घ्यावी. भारी ही पण गाडी. नाद करून टाकला. ही अनिकेतची गाडी आहे. जाऊ रूमवरच जाऊ आता डायरेक्ट. ट्रेडिंग तर ऑलमोस्ट काय चालूच आहे स्विंगमध्ये. पण विजय सेल्समधला एक्सपिरियन्स माझा आत्तापर्यंत आता बकवासाच एक्सपिरियन्स आहे. यांनी माझी काही TV अजूनपर्यंत रिपेअर करून दिलेली नाही आहे. त्यामुळे बघू आता तरी देतील अशी अपेक्षा आहे. तर मित्रांनो आपण आलेलो आहेत मिसळ खायला. कुठं आले रे मिसळ खायला? नेवाळी मिसळ नावाची एक मिसळ आहे. हा. जिथं आलोय आम्ही. हा. आणि तुम्ही ह्याचा कलर बघा किती लाल आहे. नाही, मी मिक्स धूर निघू शकतो. हे बघा, हे बघा. धूर निघू शकतो उद्या सकाळी. काय सांगता येत नाही. त्यामुळे उद्या समजेल. उद्या समजेल काय विषय. सॅम्पल आलेले. बस ठेवले. बस. मग हे चालूच नाही झालं काय. उद्या सकाळी भेटू मित्रांनो. ब्लॉग चालू झाला तर इज्जत आहे, रिएक्शन नाही तर डायरेक्ट मला तर सांगितलं नाही रे खायला, तरी खातोय मी. तुला लाच पाहिजे त्याची. नाही, मी थोडंच खाणार. तर मित्रांनो ब्लॉग कंटिन्यू करा. तर मित्रांनो आपण आलेलो आहे गार्डनमध्ये. हे काय होतं रे ते मिसळ कशी होती? मिसळ भारी होती पण लय तिखट होती. तू तरी काय खाल्लंच नाही रे तू. मला खायला मी खाल्ले तर ते म्हणजे ते मिसळचा एक प्रकार असा होता की जिथं म्हणजे पहिल्यांदा वाटलं नाही तिखट आहे, पण जसं जसं ते खायला लागलो ना तर आता पोटात पूर्ण जळजळ वगैरे व्हायला लागली. ती ताक बीक पिऊन पण भागलं नाही. एवढी तिखट जाळ मिसळ होती. पण ठीक आहे, काउंटर समोर गेल्यावर काय नाही, नॉर्मल आहे असंच वागायचं. आणि त्यानंतर तो एक आला होता पोरगा तिथं पाव द्यायला. हा, तुम्ही बघितला असेल. हा, तो नंतर आला बरं का. सगळं हास्य दिलं आणि त्याने एक स्मित हास्य दिलं. त्याने आमचे ताटं बघितले आणि ते मिसळमधला थोडा पार्ट आम्ही तसाच ठेवला होता, लाल कलरचा, खाल्ला नव्हता. त्याने बघितलं आणि तो आमच्याकडे हसला. कदाचित त्याला एक्सपिरियन्स असेल याच्या आधीचा पण. बासका म्हणून. हा, तो म्हणला बासका जिरली का असं म्हणून तो तिथनं त्यांनी कल्टी टाकली. आणि आम्ही पण म्हणलं काय नाही, नॉर्मल आहे, तिखट बिकट नाही लागला आम्हाला. बाहेर येऊन आम्हाला विचारलेलं ताक पाहिजे का. आम्ही म्हणलं हे ताक बीक काय नाही, आम्हाला सवय आहे तिखट खायची. पण जाऊ द्या, आता बघू काय होतंय. आजारी पण पडू शकतो आपण, लय तिखट जास्त झालं. जाऊ दे, असू दे काय पण असू द्या. आपले ट्रेडिंग तर झालंय आजचं. ऑलमोस्ट किती वाजलं आता? 2:50 झाल्यात. आता बघूया आपलं ॲपस्टॉकमध्ये किती आहे. सेन्सेक्स काय झालं? सेन्सेक्सची एक्सपायरी बरोबर. ॲपस्टॉकमध्ये जर सध्या बघितलं तर 1300 रुपये चालू आहे. टोटल रिटर्नमध्ये 2100. आणि एंजल वनचं बघूया आपण आता. 9579. तर एंजल वनमध्ये बघू शकता 1600 रुपये. तर ओव्हरऑल हा आपल्याकडे एक 4500 प्रॉफिट आहे. आपण ऑलरेडी सकाळी 2000 बुक केलं आहे. एक 5.5 ते 6000पर्यंत गेलेलं आहे. चांगलं झालं आहे. म्हणजे मार्केटमध्ये थोडंसं बुलिश रन होतं, त्यामुळं चांगलं बुकिंग झाली प्रॉफिटची आज पण. एक स्टॉक जो बुक केला आज त्याचं नाव होतं REC LTD. बाकीचे 2 स्टॉक ऑलमोस्ट रेसमध्ये आहेत.
BPCL आणि IOC नावाचं, दोन्ही ऑइल कॉर्पोरेशन आणि एक भारत पेट्रोलियम, हे 2 स्टॉक आहेत. तर बघू काय काय स्टॉक मिस झालेत, पण ठीक आहे. आता सोमवारपासून परत एकदा नव्याने सुरुवात करूया आपण. आणि हा महिना चांगला गेला आहे आपल्यासाठी, म्हणजे हा जानेवारी आहे का नाही. डिसेंबर एकदम फालतू महिना होता, तुम्हाला मागच्या डिसेंबरच्या शेवटच्या ब्लॉगमध्ये पण म्हणलं होतं. पण जानेवारी बरा गेला, व्हॉलॅटिलिटी जास्त होती पण चांगला गेला. तर बघू आता काय होतंय. हा ब्लॉग तर संपला. ब्लॉग आवडला तुम्हाला तर जास्तीत जास्त लाईक करून टाका, ब्लॉगला शेअर करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा. काय काय परत एकदा सांग, लगेच तुझं बी. सबस्क्राईब 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 सबस्क्राईब. हा एक कार्यकर्ता आहे बघा आपला. जाऊ द्या मित्रांनो, सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि काय शेअर करा. परत एकदा बोलतो मित्रांनो, चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद, तुमचा दिवस शुभ असो.